या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अनेक शूर योद्धे होऊन गेले असतील, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योद्धा होणे नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अनेक सरदार शूर होऊन गेले, परंतु यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगडाला बांधणाऱ्या हिरोजी इंदलकर यांच्या नावाची चर्चा सगळीकडेच होती। हिरोजी इंदलकर हे आजच्या इंजिनियरलाही लाजवतील अशा प्रकारचं बांधकाम करत असत, परंतु इतिहासामध्ये त्यांच्या नावे एक कलंक लागले गेला। हिरोजी इंदलकरांनी आपल्या राजासोबत देशद्रोह केला, राजद्रोह केला, स्वराज्याशी गद्दारी केली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांना मृत्यूदंड दिला। परंतु या वाक्यामागची सत्यता काय ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। त्यापूर्वी या मराठमोळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, हिरोजी इंदलकर यांनी जेव्हा रायगड बांधला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी राजांकडे एक आग्रह धरला। म्हणाले, राजे, माझी एक इच्छा आहे। छत्रपती शिवाजी महाराज रायगडाचे बांधकाम बघून इतके खुश होते की ते म्हटले, बोला बोला, तुमची काय इच्छा आहे। त्यावर हिरोजी इंदलकर म्हणतात की मला एक पायरीपाशी दगड लावायचा आहे। सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची इच्छा मान्य केली। इथे आपल्याला समजते की हिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती प्रेम दर्शवणारे होते, किती त्यांचं देशाप्रती, स्वराज्याप्रती प्रेम होतं। परंतु मग ही मृत्यूदंडाची, देशद्रोहाची बातमी कुठून फुटली? तर ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू असणारे शाहू महाराज यांना एक पत्र येतं। यांना जेव्हा हे पत्र आलं, हा कालखंड शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनंतरचा होता। त्यांनी त्या वचनपत्रात लिहिलं होतं की आमच्या वडिलांना परळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड दिला होता। ही एकमेव साक्ष आहे की इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड दिला। परंतु इतिहास चालला, अभ्यास केला, पुस्तके बघितली तर कुठेच असा उल्लेख नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदलकरांना मृत्यूदंड दिला आहे। त्यामुळे ही गोष्ट ठामपणे कुणीही सांगू शकत जरी नसले तरी इंदलकर हे शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढले आणि शेवट स्वराज्यातच त्यांचा शेवट झाला। महाराजांनी त्यांना कधीही मृत्यूदंड दिला नव्हता।